हरे कृष्ण. तुमच्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी. यमुना तीरावनचारी. जय राधा माधव कुंज बिहारी. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. जय राधा गोपीनाथ राधे. जय गौरनिताय जय गौरनिताय. जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद. निताई गौर हरि बोल निताई गौर हरि बोल. हरिनाम संकीर्तन की जय. श्रील प्रभुपाद की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्तुत्यं नरो चैव नरोत्तमं. देवी सरस्वती व्यास नतो जाय मुदीरहे. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया. भगवतिरुत्तमश्लोके भक्तिर्नयति नैष्टकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च.
नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरि यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारणम्। आपण आज श्रीमद भागवताचा 8वा स्कंद अध्याय क्रमांक 2 शीर्षक गजेंद्रावरील संकट यावर आपण 1 ते 4 श्लोकाचं त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत। आसीत गिरिवरो राजन त्रिकुट इति विस्तृत शिरोदेनावृत्ता श्रीमान्यो जनयुतमुश्रितः तावता विस्तृतपर्यक्त्रिभिः शृङ्गे पयोनिधं दिशाखं रोचयान्नास्ते रौप्यायस हिरण्यमयी अन्यस्य कुकुम्भ सर्वा रत्नधातुविचित्रतै नानाद्रुमलता गुल्मयी निर्घोष निर्झराभ्यासाम् सचावनिज्यमान डगरी समन्तातमय उर्मिभिः करोति श्यामलां भूमि हरिन्मर्कताश्मिभिः। याचा मराठीमधून अनुवाद। श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, राजन, त्रिकूट नावाचा एक श्रेष्ठ पर्वत आहे। तो 10 सहस्त्र योजने म्हणजे 80 सहस्त्र मैल उंच आहे। त्याच्या सभोवताली क्षीर समुद्राचे वेष्टन असून तो अतिशय शोभिवंत आहे। त्या पर्वताची उंची आणि परीघ समान आहे, 80 सहस्त्र मैल। लोखंड, रौप्य आणि सुवर्ण अशी त्या पर्वताची 3 प्रमुख शिखरे आहेत। त्या पर्वताची 3 प्रमुख शिखरे दशदिशा आणि आकाशाची शोभा वाढवित असतात। त्या पर्वतावर रत्ने आणि धातूंनी युक्त इतरही अनेक शिखरे आहेत। सुंदर वृक्षे, लता, झाडे झुडपे त्यांचे सौंदर्य अधिक वाढवितात। पर्वतावरील झऱ्यांचा प्रवाह कर्णमधुर ध्वनी उत्पन्न करीत होता। सर्व दिशा या पर्वतामुळे शोभायमान झाल्या होत्या। पर्वताभोवती उत्पन्न होणाऱ्या क्षीरसागराच्या लाटांनी त्याचा पायथा सदैव धुवून निघतो आणि त्या लाटांमुळे 8ही दिशांना उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि त्यामधील पाचूंचे खडे निर्माण होतात। तात्पर्य श्रीमद प्रभुपाद द्वारा विविध प्रकारचे समुद्र असतात हे आपण श्रीमद भागवतातून जाणू शकतो। काही ठिकाणी दुधाचा क्षीर समुद्र असतो, तर कोठे मद्य, तूप, तेल याचा समुद्र असतो, तर इतर ठिकाणी गोड्या पाण्याचा समुद्र असतो। अशा प्रकारे ब्रह्मांडात नाना प्रकारचे समुद्र आढळतात। आधुनिक शास्त्रज्ञांना अल्पज्ञान असल्यामुळे ते या शास्त्रातील वचनांचे खंडन करू शकत नाहीत। ते कोणत्याही ग्रहाची इत्थंभूत माहिती कधीच देऊ शकत नाही। इतकेच काय, तर आपण राहत असलेल्या ग्रहाची देखील संपूर्ण माहिती त्यांच्याकडे नाही। या श्लोकापासून आपण हे मात्र जाणू शकतो की काही पर्वतांचे पायथे दुधाने धुवून निघतात आणि तेथे पाचू निर्माण होतात। पूर्ण पुरुषोत्तम भगवंताद्वारे संचालित असलेल्या भौतिक प्रकृतीच्या कार्यकलापाचे कोणीही अनुकरण करणे शक्य नाही। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया
चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणा ललिता श्रीविशाखावितांच नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर हे गजेंद्रवरील संकट या अध्यायामध्ये त्रिकूट पर्वताचे वर्णन दिलेले आहे। तर त्रिकूट पर्वत ही कथा जी आहे ही स्वर्गलोकातली कथा आहे। त्रिकूट पर्वत याची उंची आणि परीघ याचं वर्णन इथं दिलेलं आहे। 10 सहस्त्र योजन या त्रिकूट पर्वताची उंची आणि परीघ आहे। 10 सहस्त्र योजने म्हणजे 80 सहस्त्र मैल एवढी या त्रिकूट पर्वताची उंची आहे। तसेच या पर्वताला अनेक शिखरं आहेत। त्यापैकी 3 शिखरं हे प्रमुख आहेत। त्यापैकी एक शिखर लोखंडाचं आहे, एक शिखर चांदीचं आहे, एक शिखर सोन्याचं आहे। तर हा अतिशय विशाल पर्वत आहे आणि या चांदी, सोनं आणि लोखंड या म्हणजे या शिखरामुळे तेथील दशदिशा ह्या शोभायमान झाल्या होत्या आणि हे 3 शिखरे आकाशाची शोभा पण वाढवित होते। तसंच त्या शिखरावर अनेक सुंदर सुंदर वृक्ष, वेली, लता, झाडे, झुडपे हे सुद्धा होते आणि ते पर्वताची शोभा अधिकाधिक वाढवत होते। त्यामुळे पर्वत अजूनच सुंदर दिसत होता। या पर्वताला क्षीरसागर समुद्राचं वेष्टन होतं, म्हणजे त्याच्या भोवती क्षीरसागर समुद्र होता आणि त्याचा पर्वताचा पायथा या ज्या क्षीरसागराच्या लाटांनी सदैव धून निघत होता। नुसतं धूनच निघत नव्हता, तर त्याच्यामधून त्या लाटांमुळे त्याच्यामधनं पाचूंची निर्मिती होत होती आणि 8ही दिशेला ते पाचू विखरल्या जात होते, असं हे वर्णन आहे। म्हणजे किती वैभव होतं त्या पर्वताचं। आणि इतरही जे शिखरं होते ते पण साधारण नव्हते। तिथं पण ते पण
भौतिक प्रकृतीने संपूर्ण होते. म्हणजे त्यामध्ये सुद्धा त्या पर्वतावर धातू, खनिज, पाचू हे विपुल प्रमाणात होते इतर पर्वतावर शिखरावरती. तर एक सहज उत्सुकता म्हणून आपण थोडीशी तुलना करूया. यावरून तुमच्या लक्षात येईल की त्रिकुट पर्वत हा किती विशाल होता. तर आपण तुलना करूयात जगातील म्हणजे या पृथ्वी लोकावरील सर्वात उंच जो पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट, याची उंची 9 किलोमीटर आहे, उंच आहे माउंट एव्हरेस्ट पर्वत. आणि त्रिकुट पर्वत हा 80 सहस्त्र मैल म्हणजेच 1,28,000 किलोमीटर इतका उंच आहे. किलोमीटरचं कॅल्क्युलेशन करतो आपण. 9 किलोमीटर कुठं आणि 1,28,000 किलोमीटर कुठं, याचं तुम्ही फरक जाणू शकतो, तुम्हाला समजू शकेल. म्हणजे जवळपास 14,222 पट हा पर्वत आपल्या या जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट याच्यापेक्षा मोठा आहे. आणि त्याचा परीघ, आता पृथ्वीचा घेर जो आपण जर बघितलं तर जवळपास 40,000 किलोमीटर पृथ्वीचा घेर आहे. आणि त्रिकुट पर्वताचा जो परीघ आहे तो 1,28,000 किलोमीटर. म्हणजे त्याची उंची आणि परीघ हा समान आहे. तर पृथ्वीचा घेर जर हा 40,000 किलोमीटर आहे आणि त्रिकुट पर्वताचा परीघ हा 1,28,000, म्हणजे जवळपास 3 पट जास्त मोठा त्याचा परीघ आहे त्रिकुट पर्वताचा पृथ्वीपेक्षा. म्हणजे पृथ्वीपेक्षा 3 पट मोठा त्याचा परीघ आहे. जसं हिमालय पर्वत हा आपल्या पृथ्वीचा एक छोटासा कोपरा आहे, तो एक म्हणजे काहीच नाही. त्याचप्रमाणे स्वर्गलोकात जो त्रिकुट पर्वत आहे तो पण एक छोटासा भाग आहे स्वर्गलोकाचा. म्हणजे यावरून आपण कल्पना करू शकतो की स्वर्गलोक किती मोठा असेल. आता स्वर्गलोकाचं वर्णन आपण थोडंसं त्याची माहिती घेऊया. तर स्वर्गलोकात वातावरण अतिशय शीतल, सुगंधित, मनाला प्रसन्न करणारं वातावरण आहे तिथं स्वर्गलोकामध्ये. त्याचप्रमाणे तेथे गंधर्व नेहमी कर्णमधुर संगीत त्यांचं सुरू असतं स्वर्गलोकामध्ये. ते गात असतात सुंदर सुंदर गाणी. त्यानंतर सुंदर सुंदर अप्सरा तेथे नृत्य करत असतात. तेथील अमृत, सोमरस हे विपुल प्रमाणात त्यांना उपलब्ध असतं स्वर्गामध्ये. आणि सोमरस आणि अमृताचं पान म्हणजे ते घेऊन त्याचं पान करून त्यांना बल आणि तेज याचं वर्धन होत असतं, नेहमी वाढत असतं तेज आणि त्यांची शक्ती. स्वर्गलोकात कुणीही म्हातारं होत नाही, तिथं कुणीही आजारी पडत नाही, तिथे कुणाला थकवा येत नाही. स्वर्गलोक हे भोगलोक आहे. स्वर्गलोकाला भोगलोक सुद्धा म्हणतात, कारण तिथे भोग घेण्याची प्रवृत्ती इतकी प्रबळ असती आणि अर्थातच त्यांना भोग घेण्यासाठी त्यांचे इंद्रिय सुद्धा सक्षम असतात स्वर्गलोकातले. तिथल्या रहवाशांचे, देवी देवतांचे इंद्रिय सक्षम असतात हे कार्य करण्यासाठी. तुम्ही जी इच्छा करताल स्वर्गलोकामध्ये ती तात्काळ पूर्ण होते. तुमची जी इच्छा असेल तिथं तुम्ही केली की तात्काळ तिथं पूर्ण होते. पृथ्वीवरचा 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस. इतकं मोठं काळ, स्वर्गलोकातला काळ इतका मोठा आहे. पृथ्वीवरचं 1 वर्ष झालं की स्वर्गलोकातला 1 दिवस होतो. प्रत्येक लोकावर वेगवेगळं काल वेळेचा प्रभाव आहे प्रत्येक लोकावर वेगवेगळा.
आणि स्वर्गलोकामध्ये कुणीही कायम राहू शकत नाही. इतकं जरी तिथं सुख, समृद्धी असली, तरी तिथे जाणारा जीव हा कायमस्वरूपी स्वर्गलोकात राहू शकत नाही. त्याचा पुण्याचा संचय संपला की त्याला तिथून जावं लागतं. अर्थातच तिथं कुणाचा मृत्यू नाही होत, तो त्या ठिकाणाहून अदृश्य होऊन जातो. आणि जे तिथले रहिवासी असतात किंवा त्यांना असं माहीत असतं की आपला आता किती काळ इथं बाकी आहे, आपण किती वर्ष स्वर्गात आहोत, हे सगळं त्याला माहीत असतं. त्यामुळे जसं जसं त्याला स्वर्गातनं जायची वेळ जवळजवळ येते ना, तसं त्यांना पण तिथं दुःख, मानसिक ताण किंवा वाईट वाटत असते त्या गोष्टीचं, की आता आपल्याला हे सगळं सोडून जावं लागणार. त्यामुळे लोकात जाणं हे काही तेवढं फायदेशीर नाही आहे. म्हणून शास्त्र नेहमी असं सांगतं की भगवंताची सेवा करा, त्यांची भक्ती करा आणि त्यांच्या धामात जा. त्यांच्या धामात गेल्यावर मात्र आपण परत इकडं परतून येत नाही. आणि याच्यापेक्षा चांगले क्वालिटीज, फायदे हे वैकुंठ धामात गेल्यावर होतात. आता या विशालकाय पर्वतावर एक गजेंद्र नावाचा एक महाकाय हत्ती तेथे निवास करत होता. खूप शक्तिशाली होता तो. तो सर्व हत्तींचा राजा होता. तर गजेंद्र, असं सांगितलं आहे की गजेंद्र हा जेव्हा अरण्यामध्ये फिरत असे, त्याच्या हत्तीनी बरोबर त्याचे जे लहान पिल्लं, त्याचे सहकारी यांच्याबरोबर तो जेव्हा जात असे जंगलातनं चालत, तेव्हा तो कशाचीही पर्वा करत नसे. म्हणजे त्याच्या रस्त्यामध्ये जे जे काही येईल, मोठमोठे वृक्ष, लता, वेली, झाडे, झुडपे यांना सगळ्यांना तो तुडवत जे मध्ये वृक्ष जरी आलं मोठं, तरी त्याला तो पाडून त्याच्यातनं मार्ग काढत असे. तर असं सांगितलं गेलं की जेव्हा हा कळप जायचा त्या जंगलातनं, तेव्हा तो कळप गेल्यानंतर असं वाटायचं की इथे एक महामार्गच तयार झालाय. म्हणजे आजूबाजूला मोठमोठी झाडं आणि मधून सगळं असं तो सपाट रस्ता, असं वाटायचं की हा मोठा महामार्ग तयार झालाय तिथं. तर त्या स्वर्गामध्ये एक ऋतुमत नावाचं उद्यान होतं. आणि हे उद्यान वरुण देवानी निर्माण केलेलं होतं. अनेक सुंदर सुंदर पुष्प, फळं आणि अतिशय खूप सुंदर असं तिथलं वातावरण होतं. त्या उद्यानामध्ये एक विशाल सरोवर सुद्धा होतं. त्या सरोवरामध्ये सुंदर सुंदर कमळाची फुलं होती, सोन्याची फुलं होती आणि तेथे त्या सुवर्णाची आणि सुगंधी होती. म्हणजे नुसतं सुंदरच नव्हती, तर सुगंधी होती. तर जेव्हा हा गजराज त्या अरण्यातनं चालत असे, चालत चालला होता सगळ्या त्याच्या मोठ्या परिवारांबरोबर, तेव्हा हवेबरोबर त्या सोन्याच्या कमळातले जे परागकण असतात ना, त्याचा सुगंध हवा वाहून नेत होती. तर तो सुगंध जो आहे, त्यातले परागकण याचा वास हत्तीला, गजेंद्रला आला आणि खूप सुंदर सुवास होता तो. तर त्याचा मागोवा घेत 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 तो गजेंद्र त्या सरोवरापाशी पोहोचला. आणि अर्थातच तो थकलाही होता खूप, चालून चालून घाम आलेला होता, तहान लागली होती त्याला. त्यामुळे
श्रमपरिहार करण्यासाठी तो त्या सरोवरापाशी गेला आणि त्या सरोवराचं पाणी सुद्धा अत्यंत निथळ, स्वच्छ, स्फटिकाप्रमाणे, असं वर्णन आहे भागवतामध्ये, स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असं पाणी होतं तिथलं. प्रथम गजराजाने त्या पाण्याला सोंडेने स्पर्श केला, त्याचा अनुभव घेतला, सुगंध घेतला पाण्याचा, शीतलता त्यांनी अनुभवली आणि त्याला त्याच्यामध्ये स्नान करायची इच्छा झाली आणि तो त्या सरोवरामध्ये उतरला. उतरल्यानंतर त्यांनी छानपैकी स्नान केलं, यथेच्छ पाणी पिलं त्यातलं, तहान लागली होती त्याला. आणि हे सगळं झाल्यावर त्यांनी त्याचे जे सहकारी आहेत, त्याची पत्नी हत्तीणी आणि त्याचे पिल्लं यांनासुद्धा त्या सरोवरात येण्यास आमंत्रित केलं. आता एवढा मोठा जो हत्तीचा कळप आहे तो त्या सरोवरामध्ये आल्यानंतर काय होणार आहे याची आपण कल्पना करू शकता. बरं, हा नुसते सगळेजण पाण्यात उतरले आणि आंघोळ केली असं नाही आहे, तर त्याच्यामध्ये क्रीडा पण करायला लागले सगळेजण त्या सरोवरामध्ये. तर तो गजेंद्र पाणी घेऊन त्याचे जे पिल्लं आहेत त्यांच्या अंगावर ते शिंपडायला लागला सोंडीनी. सगळ्यांना त्याच्या पत्नीवर, हत्तीणीवर तो पाणी शिंपडायला लागला आणि सगळेजण जलक्रीडा करायला लागले त्या सरोवरामध्ये. त्यामुळे त्या सरोवराचं पाणी ढवळून निघायला लागलं. त्या सरोवरामध्ये सुद्धा जलचर प्राणी राहत होते. या सगळ्यामुळे ते अतिशय वैतागून गेले की त्यांना त्रास व्हायला लागला यांच्यामुळे. तर त्यामध्ये एक विशाल मगर होती, शक्तिशाली. तर त्या मगरीने तिला राग आला भयंकर आणि ती येऊन गजेंद्रचा पाय पकडला. आता गजेंद्र हा इतका शक्तिशाली होता की असं वर्णन आहे भागवतामध्ये की तो जेव्हा चालत असे तर चालताना हा एवढा महाकाय जो त्रिकूट पर्वत आहे तो कंप पावत असे. म्हणजे आता आपण पाहिलं तो पृथ्वीपेक्षा 3 पट मोठा परीघ, 1,28,000 किलोमीटर उंच हा पर्वत त्या गजेंद्रच्या चालण्यामुळे कंप पावत असे. एवढी शक्ती त्याच्यामध्ये होती. तर मगर आली, मगरीने गजराजचा पाय पकडला. सुरुवातीला गजराजाला वाटले की काय आपल्यासमोर काय आहे, कोण त्रास देत आहे आपल्याला, हिची शक्ती काय असणार आहे. 2-4 वेळा झटकायचा प्रयत्न केला. झटकल्यानंतर पकड सैल व्हायच्या ऐवजी ती अधिकाधिक पक्की होत गेली आणि हे सगळं दृश्य पाहून, कारण सगळेजण बघत होते ना की गजराज पायाला असे झटके मारतोय, म्हणजे जे जे कोणी पकडला आहे त्याला माहीत नव्हतं काय आहे. तर हे सगळं त्याचे सहकारी हत्तीणी बघत होते हे सगळे आणि खूप प्रयत्न करूनही ती जेव्हा मगर त्याला सोडत नव्हती आणि त्याचा पाय निघत नव्हता त्या मगरीच्या कचाट्यातून, त्यावेळेस सगळे इतर हत्ती सहकारी आक्रोश करायला लागले खूप आणि ते गजराजाला वाचवण्याचा प्रयत्न करायला लागले सगळेजण. त्यांनी एक लांब, सगळ्या हत्तींनी एक लांब चैन निर्माण केली आणि त्याला मागून धरून ओढण्याचा प्रयत्न केला. पण तो एवढा बलशाली गजराज आणि ती शक्तिशाली मगर याच्यामुळे त्यांचे जे सहकारी होते त्यांनाही त्याला वाचवण्यामध्ये, बाहेर काढण्यामध्ये यश आलं नाही. शेवटी ते सुद्धा थकून बाजूला झाले. त्यांनाही वाईट वाटत होतं आपण वाचू शकत नाहीये. पण दैवगतीने जेव्हा गजराज अशा मोठ्या संकटात सापडला तेव्हा एक भगवंताशिवाय त्याला कुणी वाचू शकत नव्हतं. पण
आधी सगळे हे प्रयत्न करायला लागले होते त्याला वाचवण्याचा. आणि असं म्हटलं जातं की हे युद्ध साधारण नव्हतं, तास 2 तासाचं नव्हतं, तर 1000 वर्ष हे युद्ध चालू होतं. म्हणजे तुम्ही कल्पना करा, गजेंद्रचा पाय त्या मगरीच्या तोंडात आहे आणि 1000 वर्ष हे सगळं चालू होतं. तो गजेंद्र होता, आहे इतका शक्तिशाली, म्हणून तो 1 वर्ष तो लढत होता त्या मगरीबरोबर. तिथं जमलेल्या सगळ्या देवी देवतांना सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटायला लागलं. ते सुद्धा तिथे येऊन हे बघत होते सगळं, पण ते सुद्धा त्याला वाचवण्यात सक्षम नव्हते. तर हे सगळी परिस्थिती बघून गजराज भयभीत होऊ लागला. त्याला आता भीती वाटायला लागली की त्याला समजलं की आता माझा मृत्यू निश्चित आहे. कारण गजराज हा भूचर होता, म्हणजे जमिनीवरचा प्राणी आहे. मगर ही जलचर होती. 1 वर्षापासून लढाई चालू असल्यामुळे गजराजला अन्न पाणी मिळत नव्हते. त्याची शक्ती हळूहळू क्षीण होत चालली होती. त्याचा विश्वास हळूहळू कमी होत चालला होता. त्याचा उत्साह कमी होत चालला होता लढण्याचा. आणि याच्या उलट मगर ती जलचर होती. युद्धही पाण्यामध्ये चालू होतं. त्यामुळे तिला अन्न पण मिळत होतं, कारण गजराजचा पायच तिच्या तोंडात होता. अर्थातच तिला गजराजाचं मांस खायला मिळत होतं. त्याच्यामुळे तिचं पोषण होत होतं, तिचा उत्साह वाढत होता, तिचा विश्वास वाढत होता याच्यामुळे. आणि कधी मगर त्याला गजराजाला आत ओढायची, कधी गजराज तिला मागं ओढायचा. असं करत करत 1 वर्ष गेलं. नंतर हळूहळू मात्र गजराजचा विश्वास तुटत चालला होता. त्याला लक्षात आलं की आता आपला मृत्यू निश्चित आहे. गजराजाला लक्षात आलं आणि त्यामुळे जो मागच्या जन्मी गजराजचा जर आपण मागचा जन्म जर पाहिला, तर एक इंद्रधुम्न नावाचा गजराज, त्याचं म्हणजे आधी तो राजा होता मागच्या जन्मी. तर तो एक भगवंताचा शुद्ध भक्त होता, इंद्रधुम्न राजा. गजराज हा मागच्या जन्मी शुद्ध भक्त होता. त्याचं नाव इंद्रधुम्न होतं. आणि अनेक वर्ष त्यांनी राज्य करून, भगवंताचा तो भक्त असल्यामुळे त्यांनी नंतर राज्यकारभाराचा त्याग केला आणि तो वनामध्ये निघून गेला भक्ती करण्यासाठी. वानप्रस्थ आश्रम त्यांनी घेतला. तर तो एक जंगलामध्ये एक कुटी करून, एक झोपडी करून त्यामध्ये तो राहत होता. अनेक वर्ष त्या जंगलामध्ये तो राहत असल्यामुळे त्याच्या जटा, शरीरावर सगळे केस वाढले होते, दाढी वाढली होती. आणि तो भगवंताची पूजा वगैरे सगळी भक्तीची जी प्रोसेस आहे, जी भक्ती करतात त्याप्रमाणे सगळं त्याची सेवा चालू होती. तर अचानकीने तेथे अगस्त्य ऋषी आले. याला काहीच शुद्ध नव्हती, पूर्ण कृष्ण भावना भावित झालेला होता इंद्रधुम्न महाराज. गजेंद्र, मागच्या जन्मीचे इंद्रधुम्न महाराज कृष्ण भावना भावित झाले होते. त्यामुळे कोण आलंय आणि कोण बरं, हे एकटे नव्हते आले, त्यांच्याबरोबर अनेक शिष्य पण आले होते. तर आल्यानंतर त्याला काही शुद्धच नव्हती इंद्रधुम्न महाराजांना. त्यामुळे त्यांचं ते व्यवस्थित त्यांना विचारपूस, त्यांना बसण्यासाठी जागा करून देणं किंवा त्यांना काय हवं नाही ते बघणं, हे त्यांच्याकडनं काही झालं नाही. त्यामुळे अगस्त्य ऋषींनी त्याला शाप दिला की तू असं जड बुद्धीसारखा आमच्याशी वागलास, त्यामुळे तुला पुढच्या जन्मी सुद्धा जड शरीरच प्राप्त हो. तुझी बुद्धी जड आहे ना, तुला तशीच
पुढचा जन्मही तुला तसाच मिळो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे असं बदला घेण्यासाठी त्यावेळेसचे ऋषीमुनी शाप देत नव्हते. तर त्यामध्ये सुद्धा ते त्याचं कल्याणच पाहायचे. असं बघा, की भगवंताच्या धामात जाणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी अनेक जन्म घ्यावं लागतात. जरी वानप्रस्थ त्यांनी स्वीकारलं, ते भगवंताची सेवा करत होते, तरी इतका सहज नाही आहे की तुम्ही भगवंताच्या धामात जाताल हे सगळं करून. अगस्त्य ऋषींनी त्याला शाप दिला आणि पुढचा जन्म त्याला गजेंद्रचा प्राप्त झाला. त्याचप्रमाणे जी मगर होती, तिचं नाव, ती एक श्रेष्ठ गंधर्व होती. मगर गंधर्व होता आणि त्याचं नाव हुहू असं सांगितलंय भागवतामध्ये. हुहू नाव होतं. तर देवल ऋषींकडून त्या हुहूला, गंधर्वला शाप मिळाला. का शाप मिळाला? कारण की त्या गंधर्वाला खूप अभिमान होता की मी खूप श्रेष्ठ लोकांमध्ये राहतो, याचा अभिमान होता. त्या ऋषींनी पाहिलं असेल की याचे जर असे विचार आहेत तर याला किती जन्म लागतील हे सगळं करायसाठी. म्हणजे भगवत धामात जाण्यात खूप याला हे होईल, म्हणून त्याला शाप देऊन टाकला आणि तो मगर झाला, गंधर्व. तर आता हे युद्ध चालू होतं. इतकी शक्ती बलाढ्य असून, म्हणजे आपण बघू शकतो की जेव्हा गजेंद्र चालत असे तेव्हा त्रिकूट पर्वत कंप पावत असे. म्हणजे इतकी त्याची शक्ती होती. पण या मगरीसमोर तो काही करू शकला नाही. त्यामुळे त्याला पराभवाची वेळ आली, त्याला मृत्यू समोर दिसू लागला. आपण बघू शकतो की या भौतिक जगामध्ये सुद्धा अनेक लोक शक्ती, बुद्धी, बल, त्यानंतर पैसा हा त्यांच्याकडे विपुल प्रमाणात असल्यामुळे ते सुद्धा उन्मत्त होतात. फार कमी लोक असतील की ज्यांना त्याचा गर्व नाही आहे, अहंकार नाही आहे. पण या भौतिक जगामध्ये एक वेळ अशी येते की त्यांची मस्ती जिरवल्या जाते. म्हणजे एखाद्याला जर बुद्धीचा अहंकार असेल तर असे काही इन्सिडंट्स घडतात की त्याच्यामुळे त्याचा अहंकार निघून जातो. असे काही इन्सिडंट घडतात की त्याच्यामुळे त्याचा शक्तीचा अहंकार निघून जातो. अशा काही घटना घडतात की त्याच्यामुळे त्याच्याकडे जी पैसा आहे, धन आहे, त्याचा अहंकार त्याचा निघून जातो. म्हणजे असं घडतं. याला भगवंताचं एक कृपाच समजावी. म्हणजे हे सुद्धा समजलं पाहिजे, नाही तर त्याचा अहंकार कसा कमी होईल. तर हे जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा मागच्या जन्मीच्या सुकृत असल्यामुळे गजेंद्रचं, त्याला जो तो मंत्राचा जप करत होता मागच्या जन्मी, ओम नमो भगवते वासुदेवाय, याचं स्मरण त्याला झालं आणि तो मंत्र त्याचं तो म्हणू लागला मनातल्या मनामध्ये. आणि प्रत्येक जीवाच्या हृदयात तर भगवंत आहेच. त्याला सगळं समजत असतं भगवंताला की कुणाला काय त्रास होतोय. आणि त्या भगवंताच्या जेव्हा त्यांना समजलं की गजेंद्र हा संकटात आहे आणि तो आपल्याला आता बोलवायला लागलाय, तेव्हा ताबडतोब भगवंत गरुडावर विराजमान होऊन त्याच्या रक्षणासाठी तिथे आले, जिथे हे सगळं युद्ध चालू होतं. बरं, हे एकटे नाही आले भगवंत, त्याच्याबरोबर अनेक देवी देवता सुद्धा आले. कारण जेव्हा आपण बघतो या भौतिक जगातच बघा ना, एखादा राजा, एखाद्या देशाचा राजा असेल तर तो एकटा नाही जात, त्याच्यावर त्याचा ताफा सुद्धा येतो आधी. तसं त्या भगवंताबरोबर जेव्हा ते गरुडावर बसून विराजमान होऊन जेव्हा यायला लागले, तेव्हा देवी देवता सुद्धा त्यांचं स्तुती करत, त्यांचं गाणे गाऊन, गीत गाऊन त्यांचं उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होते भगवंताचा. तर ते जेव्हा तिथे आले आणि येताना जेव्हा गजेंद्रांनी पाहिलं की माझ्या रक्षणासाठी स्वतः भगवंत गरुडावर बसून भगवान नारायण त्याच्याकडे यायला लागलेत, हे सगळं बघून
त्याला इतका आनंद झाला. अर्थातच तो त्या अवस्थेत नव्हता आनंद म्हणजे व्यक्त करण्याच्या, पण त्या याच्यातही त्याला एक जसं ज्याप्रमाणे एखाद्या वाळवंटामध्ये ओएसिस असतं ना, ते पाहून एखाद्याला खूप आनंद होतो, त्याप्रमाणे त्याला ते त्या दुःखातही त्यांना खूप छान वाटलं, एक समाधान वाटलं की भगवंत यायला लागलेत आपल्याकडे. तर भगवंत एवढे कृपाळू आहेत की ते स्वतः असं नाही, त्यांनी कुणालाही पाठवू शकले असते रक्षण करायचं म्हटलं तर. त्यांना स्वतःलाच यायची गरज नव्हती. ते जिथं बसले तिथं सुदर्शन सोडून त्याचं रक्षण केलं असतं. पण ते स्वतः आले. तर येताना जेव्हा पाहिलं तेव्हा गजेंद्रनी त्यांना प्रणाम केला. देण्यासारखं त्याच्याकडे काहीच नव्हतं. कारण तो राजा जरी असला, हत्तीचा राजा असला, तर कदाचित तो जंगलामध्ये जर असला असता तर त्यांना फळ वगैरे त्याची व्यवस्था केलीही असती. पण पाण्यात तो युद्धाच्या प्रसंगामध्ये काय देणार भगवंतांना. पण तरी त्यांनी त्वरित त्या सरोवरातलं एक कमळ पुष्प तोडलं आणि भगवंतांना अर्पण केलं. भगवंतांनी त्याचा स्वीकारही केला. खाली आल्यानंतर ताबडतोब भगवंत त्या गरुडावरनं खाली उतरले. गजेंद्रला बाहेर काढलं. आता गजेंद्रला बाहेर काढणं देवासाठी काही अवघड नाही आहे. ज्याप्रमाणे एक लहान मुलगा एखादं खेळण्यातला लाकडी घोडा, हत्ती उचलतो त्याप्रमाणे भगवंतांनी उचललं आणि बाहेर काढलं. बरं, बाहेर काढल्यानंतर त्याच्याबरोबर मगरही बाहेर आली, कारण तिने गजेंद्रचा पाय पक्का पकडून ठेवला होता. आणि मगर आणि गजेंद्र आता पाण्याच्या बाहेर होते. क्षणार्धात भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्या मगरीचा शिरच्छेद केला आणि गजेंद्रला मुक्त केलं. मुक्त केल्यानंतर जेव्हा मगरीचा शिरच्छेद झाला तेव्हा त्यामधून एक सुंदर गंधर्वाचं रूप प्राप्त असलेलं गंधर्व आला. म्हणजे ते गंधर्वाचं रूप त्या याला मिळालं. मगरीला गंधर्वाचं रूप मिळालं. गंधर्व आला तिथं. अतिशय सुंदर रूप होतं ते. त्यालाही लक्षात आलं की आपलं मागच्या जन्मी आपण कोण होतो आणि आता आपल्याला हे रूप मिळालंय सुंदर गंधर्वाचं, आणि कुणी आपल्याला याच्यातनं सगळं मुक्त केलं, हे सगळं त्याची बुद्धी त्याला मिळाली गंधर्वाला. त्यांनी भगवंतांना नमस्कार केला, त्यांचे आभार मानले आणि काही दिवस गंधर्वच होता, पण नंतर त्याला मुक्ती मिळाली पुढं. त्याचप्रमाणे गजेंद्रला भगवंतांनी स्पर्श केला तेव्हा त्याचे सगळे पाप कर्म धुवून निघाले गजेंद्रचे. त्याचाही उद्धार झाला आणि सारूप्य मुक्ती गजेंद्रला मिळाली. म्हणजे भगवंताप्रमाणे स्वरूप गजेंद्रला प्राप्त झालं आणि त्याला सारूप्य मुक्ती म्हणतात, त्याच्यासारखं स्वरूप मिळणं. आणि मग गजेंद्र वैकुंठ धामात त्याला प्राप्त झालं गजेंद्रला. म्हणजे इतके कृपाळू भगवंत आहेत की त्यांना प्रत्येकाच्या हृदयातलं समजतं. फक्त आपण काय करतो की हाका मारायला वेळ लावतो थोडंसं. आपण आधी सगळे आपले नातेवाईक, आपले मित्र, सहकारी यांच्याकडनं मदत घ्यायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा आपण आर्त भावाने भगवंतांना बोलवतो ना, तेव्हा निश्चितच भगवंत आपले रक्षण करतात. जशी गजेंद्रावर भगवंतांनी कृपा केली, तसंच कलियुगामध्ये सुद्धा कलियुगातल्या लोकांवरही भगवंतांनी कृपा केली आहे. कारण आपण बघू शकतो की वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळा युगधर्म होता. सत्ययुगामध्ये लोक ध्यान करायचे, हजारो वर्ष ध्यान करायचे, हजारो त्यांच्या वर्ष त्यांना आयुष्य होतं, त्यामुळे ते ध्यान करायचे सत्ययुगामध्ये. त्रेतायुगामध्ये लोक यज्ञ करायचे, तो युगधर्म होता ध्यान करणं
हा सत्ययुगातला युगधर्म. ध्यान करणं सत्ययुगातला युगधर्म. यज्ञ करणं हा त्रेतायुगातला युगधर्म. विग्रहाची पूजा करणे हे द्वापार युगातला युगधर्म असं होतं. आणि आता कलियुगामध्ये हरिनाम घ्या हा युगधर्म इथला. तर अशाप्रमाणे आपण सर्वांनी भगवंताची सेवा करावी, भगवंताचं नामस्मरण करावं आणि भगवंताचं प्रेम निश्चितच आपल्याला प्राप्त होईल. आपण सर्वांनी हे शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी आपला आभारी आहे. हरे कृष्ण.